सांजनी तू मुझे कुछ भी पूछ सकती है, एनीथिंग डर्टी. पॉर्न देखता हूँ, लड़की झुकती है तो चेकआउट करता हूँ एंड आई विल ऑलवेज गिव एन ऑनेस्ट आंसर. बस नॉट दिस. चला मग ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार, मी आदित्य. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. ब्लॉग खूप लेट झाला आहे, त्याचं कारण की मी आफ्रिकेमध्ये आलो आहे, कॅमरूनमध्ये. तर माझ्या जॉबसाठी आलो आहे. म्हणजे मला जॉब ऑफर मिळाली की कॅमरूनला आहे इकडे तिकिटिंगसाठी, एअर तिकिटिंगसाठी. तू येशील का? म्हटलं चालेल, ठीक आहे. 2 वर्षासाठीचा प्रश्न आहे म्हणून येतो. आणि मग मी इकडे आलो. मी हा खरं तर ब्लॉग करणार नव्हतो, पण इथे काय काय असे इन्सिडेंट्स घडले की म्हटलं करू आता ब्लॉग. इसमें क्या है. माझ्या ऑफिसने पुणे ते मुंबई एअरपोर्ट असं कॅब बुक केली, डायरेक्ट कॅब बुक केली होती. सो मी आता त्यानेच प्रवास करतो आहे आणि बाबा आणि ताईंना मी डायरेक्ट एअरपोर्टवरच भेटेन. रात्री 2 वाजता मला कॅब पिकअप करायला आली आणि ती सकाळी 5 वाजता एअरपोर्टला पोचवलं. मी तोपर्यंत बाबा आणि ताईची वाट पाहत होतो, पण ते काही यायचं नावच घेत नव्हते. मी ऑलरेडी त्यांना अर्धा तास आधी सांगितलं होतं की या मला बघायला या, घ्यायला या एअरपोर्टला. पण ते आले 8 वाजता आणि आल्या आल्या मी डायरेक्ट आत शिरलो. काही धड भेटणं झालं नाही, काही नाही. कारण 2 तास आधी चेक इनची प्रोसेस चालू झाली आणि मला लवकरात जावं लागणार होतं. माझं लक एवढं चांगलं आहे की तो इमिग्रेशन ऑफिसर आहे ना, तो गुहागरचा म्हणजे चिपळूणच्या साईडचाच होता आणि त्याची बायको माझ्याच गावची होती. त्याने म्हणून लगेच माझं बाकीच्यांचा अर्धा तास लागत होता. त्यानं खूप सारे क्वेश्चन्स विचारत होता, पण माझं 5-10 मिनिटातच करून दिलं त्याने. चेक इन आणि इमिग्रेशन झाल्यानंतर अर्ध्या तासातच माझी फ्लाईट आली आणि मला फ्लाईटमध्ये जावं लागलं लगेच. ही कॉफी बनवायला खूप कॉस्टा लागतात, म्हणून तिचं नाव कॉस्टा कॉफी दिली. नंतर मी विमानात बसलो, पण वेदर खराब होतं त्यामुळे फ्लाईट डिले झाली. ही विंडो सीट मी स्वतः बुक केले आणि हे त्यांनी टी व्ही दिले इथं. ती सध्या बंद आहे, लाईट गेला वाटतं, काय माहिती नाही. त्यांनी हे इयरफोन्स दिलेत मला, पण त्याला ते 2 दांडे आहेत जेणेकरून आपण चोरू नये म्हणून. AC फुल असल्यामुळे मी मला त्यांनी चादर दिले आणि एक उशी दिले पिशवीत भरून. ती घरी घेऊन नाही जाऊ शकत, ती इथंच ठेवावी लागते. आणि हे आहे ते जेवणाचे ताट ठेवायला, प्लेट ठेवायसाठी दिले त्यांनी. इथे तू कप ठेवू शकतो आणि इकडे थाळी, आणि इथे हे होल्डर आहे ते याचं काय म्हणतात ते पाणी ठेवायला. इथं सीट बेल्ट दिलाय त्यांनी. आणि हे बटन कसलं आहे मला माहिती नाही, पण दाबलं की आय थिंक खिडकी उघडेल, पण मी उघडत नाही. आणि हे सगळं 3x3चं आहे विमान आहे. आणि ही अशी सीट, त्यांचा झेंडा, लोगो त्यांचा. ही इथं शो साठी त्यांनी ट्यूबलाईट लावली सगळीकडे अशी. हा आहे तो फॅन आहे, जे असं फिरवलं की त्याचा होल मोठा होतो आणि त्यातनं हवा येते जास्त जोरात. हा, आणि ही लाईट आहे. आणि हे वर कप्पे दिसत आहेत, त्याच्यात बॅग्स आहेत, छोट्या छोट्या बॅग्स, 7-7 किलोच्या वगैरे आपण आत देऊ शकतो अशा बॅग्स आहेत. आणि हे जे छोटंसं बटन दिसतंय ते दाबलंच की इथल्या अप्सरा येतात, म्हणजेच एअर हॉस्टेस येतात. मग शेवटी आले तुफान की ती जिद्दना सोडली करत आमच्या विमानाने पण झेप घेतली आकाशी. बाहेरचा नजारा पण खूप चांगला प्रेक्षणीय होता. आणि तेवढ्यात माझा लंच आला, त्यामध्ये बटर आणि काहीतरी सॅलड असं काहीतरी होतं आणि पाव दिला होता त्यांनी, बिस्किट आणि भात, भाजी आणि डाळ असं दिलं होतं. दिसायला ते कितीही चमचमीत असलं तरी खूप पानसट होतं. ढग पाहून पाहून मान दुखायला लागल्यामुळे मी समोरच्या स्क्रीनकडे मान वळवली. म्हटलं काहीतरी पिक्चर वगैरे बघू, काहीतरी एंटरटेनमेंट बघू. पण माझ्या समोरची स्क्रीन बंद असल्यामुळे मला दुसऱ्या व्यक्तीच्या सीटवर बसावं लागलं. मी तिथे बसून बॅटमॅन मूवी पाहिला, जो मी आधीच 10 वेळा पाहिला आहे. पण या स्क्रीनचा सुद्धा प्रॉब्लेम होता, याचा आवाजच वाढत नव्हता. मग काय करणार, टाईमपास म्हणून मग मी गेम खेळायला सुरुवात केली. गेम पण यामध्ये खूप पानसट गेम्स होते. नंतर म्हटलं जाऊ दे, आपण आपली फ्लाईट कशी उडते तेच बघू. जसं एखाद्या नटाने स्टेजवर एंट्री घेतल्यावर स्पॉटलाईट पडतो त्याच्या अंगावर, तसं मी या सीटवर बसल्यापासून उठेपर्यंत स्पॉटलाईट होती माझ्यावर. नंतर एअरलाईनने दिलेली फुकटची चादर घेऊन मी झोपलो आणि उठल्यानंतर समजलं की माझं विमान आता अडिस अबाबाला लँड होणार आहे.
अदिस अबाबाला माझा एक रात्रीचा पूर्ण हॉल्ट होता. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी दौलासाठी फ्लाय करणार होतो, म्हणून राहण्याची सोय एअरलाईनच्या हॉटेलवरच झाली होती. तिकडे मी गेल्या लंच करायला सुरुवात केली, पण लंचमध्ये बीफ होतं म्हणून मी पेस्ट्रीज खाल्ल्या फक्त. हॉटेलची रूम आहे. गरिबांचा देश समजत होतो हा, पण ओके जेट फ्री पण आहे, चांगली गोष्ट आहे. अरे बाथटब भी है. ओके हाँ ब्रिजेश राम पीपल या द्वितीय होते ओके बहुत ही सही आहे. आणि हा आमचा बाहेरचा नजारा चांगला नाहीये, पण ठीक आहे. सकाळी मी हे पनीर समजून खाणार होतो, पण हे बीफ आहे. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून आम्ही डायरेक्ट एअरपोर्टलाच पोहोचलो. आता मी अदिस अबाबावरून द्वालाला जाणार आहे. हा माझा रूट आहे आणि तो नसा म्हणून इथं. इथे खूप गोरे लोक राहतात म्हणून या शहराचं नाव गोरे दिलंय. आणि इकडे खूप लोकांना कुस्ती आवडते म्हणून या शहराचं नाव कुस्ती ठेवलंय. आणि बाहेरदार म्हणजे असेल कुठलं तरी बाहेरचं दार. बरं झालं मी या सिटीमध्ये जात नाही, तर कोणी विचारलं असतं मला कुठे चाललायस, काय बोललो असतो मी, कसं आन्सर देतात. मी या कंट्रीमध्ये गेलो नाही कारण की इकडे मला कोणी घ्यायला झालं नसतं. माझा शेजारी आहे ना चुकत होता, तो सारखा मला म्हणत होता की द्वाला आला की उठव, द्वाला आला की उठव. मी त्याला म्हटलं की बाबा अरे द्वाला येऊन दे तरी, बघ उठवतो तुला. म्हणजे सगळे मील्स हे एअरलाईनच्या तिकीटमध्येच इन्क्लुडेड होते, म्हणून खाण्यापिण्याचे काय वांदे नाही झाले. फक्त खाणं पानचट होतं एवढंच, बाकी काही नाही. 4 तासाच्या प्रवासानंतर मी दौलाला पोहोचलो आणि तिकडे पोहोचल्यानंतर आमचे परत इमिग्रेशनचं वगैरे चालू झालं आणि माझा विजा मला एअरपोर्टलाच मिळणार होता. सो तिकडे मला काही येत नव्हतं जास्त, पण तिथे एक माणूस म्हणजे विठ्ठलासारखा धावून आला. काळा असल्यामुळे मी त्याला विठ्ठल नाही म्हणत आहे, पण खरंच तो देवासारखा धावून आला, म्हणून माझा विजा तरी झाला. सगळ्यांचे बॅगेज कलेक्ट करून झाल्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट गेस्ट हाऊसला. आम्हाला कार पिकअप करायला आली होती आणि तिकडून मी माझ्या गेस्ट हाऊसला पोहोचलो. मी पोहोचलो जस्ट दौलाला एअरपोर्टला उतरलो आणि आम्हाला घ्यायला कॅब आली होती आणि इथले 2 दादा आले होते. तर तिथल्या एकाने तर सरप्राईज दिला, तो म्हटला की तुला इकडून यॉन्देला जायचं आहे आणि यॉन्देला म्हणजे कॅमरूनची कॅपिटल आहे मेन, तिथे जावं लागेल. तिकडे काहीतरी एम्प्लॉईचं शॉर्टेज आहे, सो तिकडे जावं लागेल असं आम्हाला त्या 2-3 महिन्यात वर्षात काहीतरी समथिंग करावं लागेल असं. म्हटलं ठीक आहे तर जाईन. मग मी इथेच मला एक तो ड्रायव्हर होता, त्या लोकल होता इथला, त्याला विचारलं मी की बाबा कसं आहे नक्की यॉन्दे कसं आहे. तर तो म्हटला दौला गुड, यॉन्दे आणि पार्ला. म्हटलं बाई एवढं पण फ्री व्हायचं नव्हतं, तू तोंडाने पण सांगू शकता, दुसरीकडून सांगायची काय गरज होती ना तुला. नेक्स्ट डे आवरून आम्ही 8 वाजता ऑफिसला निघालो आणि हे माझं ऑफिस थोडं छोटंसंच आहे. ऑफिसचा टाईम माझा 8 ते संध्याकाळी 6-6:30पर्यंत आहे. ऑफिस झालं आणि मी संध्याकाळी रूमवर पोचलो. सगळेजण मला विचारत होते की कसं आहे इथलं वातावरण, म्हणजे सूट होते का, म्हणजे काय युनिक नवीन वाटते काय अब्रॉडला गेल्यासारखं. तर असं काही नाही आहे, कोस्टल लाईन जवळच असल्यामुळे ते एवढं काही वाटत नाही, दमट वातावरणच आहे. आणि त्यात काय म्हणतात ते इथे फक्त म्हणजे रस्ते चांगले आहेत, काही रस्ते खराब आहेत फक्त, बाकी सगळे चांगले रस्ते आणि मोठमोठ्या बिल्डिंग, पण माणसं सगळी करपलेली आहेत. बाकी काही एवढा इश्यू येत नाही. आणि माझ्या ऑफिसला पण काहीतरी 10-12 इथले लोकल लोक आहेत आणि आम्ही आमच्या अंडर काम करतात, काही किंवा आमच्यासोबत काम करतात आणि आम्ही 7-8 जण असतो. अशा फक्त एवढेच, बाकी काही इश्यू येत नाही. आणि आता मी चाललो आहे यॉन्देला, म्हणजे माझं जाणं आता कन्फर्मच झालं आहे. आता 12 वाजता येईल एक ड्रायव्हर मला पिक करायला. आणि मी माझा व्लॉग इथेच संपवतो. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.
आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग बघू आला तर जर मला वेळ मिळाला शूट करायला वगैरे काही तर मी नक्की अपलोड करेन. बाय.